गुलाम धावत आला, आला बघा रिक्षावाला गुजरातचा गुलाम धावत आला. मला ओळखला असेलच. मीच तो सगळी पद भोगलेला तरी विरोधकांशी हात मिळवणी करून स्वतःचा पक्ष फोडून वेगळा गट स्थापन केलेला राजा रिक्षावाला. प्रधानजी म्हणजे वेगळी क्वालिटी. ते जगतात कलियुगात पण वागतात पेशवाईत असल्यासारखे. ते घोषणा दिल्याशिवाय येणार नाही. निगार को होशियार, पाताळ यंत्री, षडयंत्री, महाराष्ट्राचे खलनायक कोण? अण्णाजी पंत येत आहेत हो. अध्यक्ष महोदय, मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन. आणि सगळ्यांना मसणात नाही. हो, काय बोलताय तुम्ही? कसं बोलताय मग? विसरू नका, आमच्यामुळे राज्य झालात आणि आम्हाला मागे ठेवून पुढे आलात. काय प्रत्येक ठिकाणी तुमची माझ्यावर वरात काढायची का? जरा कुठे गेलं बोलायला तोंड उघडलं लगेच मागून चिठ्या देतात. चिठ्या हो, असं बोला, तसं बोला, हे बोला, हे बोला. तोंडासमोरचा माईक काढून घेतात, ताट काढून घेतात सारखं. जरा कुठे गेलो पूजेला उभा नुसतं राहिलो लगेच मागे येऊन चिकटतात असे. या बघा, हे नवरा बायकोचं सरकार आहे. असं विरोधक बोलायला लागलेत. सरकार युतीचं असो की महायुतीचं, ते नवरा बायकोच्या संसारासारखंच असतं ना. हो, आता हनीमून करूया आपण. हनीमून नाही, आता काडी मोड घ्यायची वेळ आलेली आहे. काय? कोर्टानं तारीख दिली. कोर्टाचं आम्हाला सांगताय? कोर्टाचं तुम्ही आम्हाला सांगताय? तुमचं कोर्ट तुमच्या मालकाबरोबर गणपतीची आरती करते आणि त्याचा आम्हाला सांगता का? अरे लाबाडा, सगळं आम्हाला कळते. तुम्हीच नाही या ठिकाणी लबाड. हा, हे पण येतं आपल्या बरोबर लबाड. हो, काय बोलताय? अरे दादा आले, तुतारी वाजव, तुतारी. ए बाबा, ए नको नको नको, तुतारी नको नको, तुतारी. हा बरोबर, लोकसभेला तुतारीने यांची पिपाणी वाजवली ना. असं नाही. ते तिकडे आम्ही पडलो, आता परत इच्छा नाही तिथे उभं राहायची. हा, परत विधानसभेला उभे. नाही नाही नको. ए बाबा, ते आपलं घड्याळ्याचं लाव. टिक टिक वाजते जोरा, आपलं घड्याळ्याचं लाव. टिक टिक वाजते जोरानी, घड्याळ पळवलं चोरानी. टिक टिक वाजते जोरानी, घड्याळ पळवलं चोरानी. अरे तुला काय अक्कल ऐकायला? काय बोलतोस तू? घड्याळ पळवलं चोरानी. एवढं घड्याळ चोरलं, लोकसभेला 12 वाजले ना. हो, काकांना सोडल्यापासून लय वाट लागली. कसले? कमरेची, बाकी कसली नाही. कमरेची नाही, तुमच्या राजकीय करिअरची वाट लागलेली आहे या ठिकाणी. नाही, पण आता सगळं व्यवस्थित होणार आहे, कारण आम्हाला आमची लकी गोष्ट मिळाली या ठिकाणी. गुलाबी जॅकेट, गुलाबी जॅकेट आणि सदरा सलवार, बनायचं काकावानी पळवून आमदार. गुलाबी जॅकेट आणि सदरा सलवार, बनायचं काकावानी पळवून आमदार. पण बरं केलं दादा तुम्ही आलात, नाहीतर आम्हाला वाटलं पुन्हा याल पहाटे पहाटे. हे बघा, पहाटे पहाटेचं बोलून टोमने नका मारू. आम्ही दिवसा ढवळ्या आलो आणि गेलो. आम्ही यांच्यासारखं नाही रात्रीच पळून गेलो या ठिकाणी त्या ठिकाणी त्या ठिकाणी. अरे आम्ही पळालो, पण कुठे पळालो? सुरत, गुवाहाटी, गोवा. काय मजा केली. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल. सारं मुख्यमंत्री आहे रे. बऱ्याच दिवसांनी टेबलवर चढून नाचल्याचा फील आला. पण मला एक कळलं नाही, तुमच्यासाठी एवढी पळापळी केली तरी यांना का बरोबर घेतलं? कारण तुम्हाला एकट्याला बरोबर घेऊन आमचा काहीच फायदा नव्हता. एकटा नाही आलोय, 40 जणांना बरोबर घेऊन आलोय. अलीबाबा 40 चोर. तुम्ही पण एकटे नाही, 40 जणांना बरोबर घेऊन आलाय. तुम्ही पण अलीबाबा 40 चोरच आहे. आता चोर म्हणा, आम्हाला धमक्या दिल्या, ही फाईल ओपन करू, ती फाईल ओपन करू म्हणून झकमारी करत तुमच्यावर यावं लागलं. हे तर काय नाही, आम्हाला तर धमक्या दिल्या, दादा जेलमध्ये जाईन की पीसिंग 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 पीसिंग. किती पीठ काढणार त्यांचं? एवढ्या धमक्या देता आम्हाला, तरी तुमच्याबरोबर आहे ना आम्ही. आता कशाला बोलले बोला. तेच सांगतो, मुद्द्याचं बोलूया. आता तिघं मिळून विधानसभेचं नवीन धोरण ठरवूया. नका बोलू धरण, आलो जाऊन. अहो, धरण नाही बोलले, धोरण बोलले ते. ओके ओके, नका बोलू. ओके, आठवतात ना त्यांना खोके? अरे नका बोलू, खोके दुखते माझे डोके. बघू कशाने दुखते बघा. यांच्या कपाळावर तर शिक्का मारलाय. काय? गद्दार. तुमच्या कपाळावर काय खुद्दार लिहिलंय का? डबल गद्दार लिहिलंय.
सांगताय मला हे बघा ते काय माहित नाही, आम्हाला 100 जागा पाहिजे. 100 जागा लोकसभेला कशा 4 जागा दिल्या, कशी 1 जागा आली. हे बघा तुमच्या पण 7च जागा आल्या, त्यात पण आम्ही साथ दिली म्हणून. अरे तुमची साथ नाही, तुमच्या काकामुळे झाले सगळं. तरी मी तुम्हाला सांगत होतो आमच्या काकांच्या नादी लागू नका. माग 105 जणांना घरी बसवलं, इसरला का काय तुम्ही? बोलताय तुम्ही? आता काका बरोबर नाही, आमच्या बरोबर आहे. नाही लक्षात राहत माझ्या. आता लक्षात ठेवा, याचाच बदला म्हणून आम्ही तुम्हाला तुमच्या काकांपासून तोडून इकडे आणले. आणि त्याचाच वचपा म्हणून काकांनी तुम्हाला 42 जागेवरून 9 जागेवर आणले. काय बोलताय इथे? हे बघा, ते परत तुमच्या सर्वेचं कारण देऊन आमच्या जागा कमी करू नका. लोकसभेला केलं का यावेळी ते चालणार नाही. आम्ही आमचा सर्वेवाला बोलवलेलं आहे. आम्ही आमचा सर्वेवाला सर्वेवाला हाजीर हो. अरे हा राजा आहे का दवंडीवाला आहे? सर्वेवाला पत्रकार हाजीर हो. लोकशाहीचा चौथा खांब हो, याला म्हणता भोळा सांब हो. लोकशाहीचा चौथा खांब हो, याला म्हणता भोळा सांब हो. एका चाय बिस्कुट साठी याच्या तोंडा पाणी सुटतंय. एका चाय बिस्कुट साठी याच्या तोंडा पाणी सुटतंय. जवानी ते नेत्यात धागवय, उमेदवार नेत्यात धागवय. बावनकुळे नेतात डाव्यावर. याला पत्रकार झाल्यासारखं वाटतंय, याला रिपोर्टर झाल्यासारखं वाटतंय, याला चॅनलवाला झाल्यासारखं वाटतंय. मुद्रा महाराज केवढ्याने आरडलेत. लेकरू घाबरलं ना. बाळा दूध देऊ नको, चॉकलेट देऊ नको, संपादक करू का नको, मग काय पाहिजे? चहा बिस्किट. हे त्याच लायकीच आहे. असे चाय बिस्कुट लायकीच्या पत्रकार चॅनल तुम्ही कडेवर घेऊन फिरता, लोकांना कळले आता. तरी पण मुद्रा महाराज, मी राजे आहे, सरकार आमचं आहे, मी मुख्य आहे. मी उपमुख्य आहे. आणि आपण आम्ही आयुष्यभर उपमुख्यच. कळलं? तरी हे आता यावेळेला अर्धे उपमुख्य म्हणजे कसं बोलतात तुम्ही? तुम्हाला थांबा, भांडू नका. तुमच्यात कितीही भांडणं असली तरी लोकांना दाखवायचं आहे की तुमच्यात मैत्री आहे. यांच्याशी मैत्री आहे. अहो तुमच्यात मैत्री आहे असं सोंग घ्यायचंय. सोंग घ्यायला आपल्याला लय आवडतं. सोंगाचा आम्हाला सोंग घेऊन अख्खं सरकार पाडलंय आम्ही. काय सोंग घेतो रात्रीचं? मी दाढी वाढवली, हे उडी घालून यायचे. हे तर काहीच नाही. आम्ही सोंग घेऊन दिल्ली पर्यंत गेलो आणि तिकडे जाऊन हुकुमशहाला भेटलो. तुम्हाला सांगतो काय झालं? शहाणी गुदगुल्या गेल्या? नाही, आमच्या काकांना पण आमचं सोंग नाही कळालं त्या ठिकाणी. दादाश्री, तुम्हाला खरंच असं वाटतं का की काकांना तुमचं सोंग कळलं नाहीये? ए सोन्या, काकांना ह्यांचं सोंग कळलं होतं, पण आपल्याला काही कळतच नाही. असं काकांनी सोंग घेतलं होतं आणि हे सोंग जाते तर जाऊ दे म्हणून बाहेर काढलं होतं. कळलं? यांच्या काकांची पावर अख्ख्या जगाला कळली, पण त्यांच्या या पुतण्याला नाही कळली. म्हणूनच यांची साथ तुम्हाला लोकसभेत नाही फळली. लोकसभेला आपला स्ट्राईक रेट चांगला आहे. अहो काय स्ट्राईक रेटचं बोलताय तुम्ही? जितके उमेदवार निवडून आलेत त्याच्या अर्ध्याहून जास्त उमेदवार तुम्ही दुसऱ्या पार्टीतून पळून आणलेले आहेत. लय खरं बोलतोय. याच्यावर केस करा. थांबा, आता याला दाखवतो. माझ्या पोलिसांना सांगून याला आत टाकतो. याचे पोलीस. तुमच्या पोलिसांचं कौतुक नका सांगू. यांच्या मतदारसंघातले पोलीस चौकीमध्ये पत्ते खेळत बसतात. ते तर काय नाही. यांचे नेते, आमचे नेते यांच्या पोलिसांच्या गाड्या होत्या दाड्या. हे तर काय नाही. यांच्या मतदारसंघातले यांचेच नेते पोलीस चौकीमध्ये महिलांना मारहाण करतात. ते महाराणीचं काय घेऊन बसलात? यांच्या पोलीस स्टेशन मध्ये यांचे नेते आमच्या नेत्यांना गोळ्या घालतात. अरे शांत बसा, विसरू नका. आमच्या पोलिसांनी बदलापूरच्या आरोपीचा एन्काउंटर केलेला आहे त्या ठिकाणी. म्हणजे गुन्हेगार फरार आहेत त्यांना कधी पकडणार तुमचे पोलीस? ते सांगा पहिलं. काही गुन्हेगार जर आमच्या पक्षाचे असले तर आम्ही त्यांना कसं काय करणार ना. पण लक्षात ठेवा, मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि जर कुणी माझ्या वाट्याला गेलं तर मी सोडत नाही. यांचा पॅटर्नच वेगळा आहे. तुमचे धंदे बंद करा. जरा तुमच्या विरोधात कोणी काय बोललं की त्याला FIR करता, त्याला जेलमध्ये टाकता, त्याच्यावर गुन्हे टाकता. लोक आता चिडलेली आहेत. तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी ते निवडणुकीची वाट बघतायत. अहो हाच करा सर्व घात चुलीत. सर्वे मध्ये काही असू देत, सर्वे मध्ये महायुती आघाडीवर हेच दाखवायचं. अहो तुम्ही बोलाल तसं करू, तसं दाखवू, पण लोकांना खरं वाटत नाही वाटणार. कारण लोकांना तुमची खरी लायकी कळलेली आहे. हो ओरडतोय? ओरडू नको. मालकाला सांगून कामावरून काढेन. सांगा, मी नाही घाबरत मालकाला. काही पत्रकार तुम्हाला घाबरत असतील, पण ते बिचारे त्यांच्या फॅमिलीसाठी घाबरतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी पत्रकार त्याच्या पत्रकारितेचा खरा धर्म पाळेल त्या दिवशी तुम्हाला उघड्या नागडा केल्याशिवाय राहणार नाही. अरे उघड्या नागड्याचं सरकार आहे. काय बोलताय? अरे खऱ्या पत्रकाराने आपल्या कधी उघडे नागडे केले? तू पण ते करतो. अरे आपलं सरकार आहे.
अहो तुम्ही हे जे म्हणता आपलं सरकार आहे, जरा बाहेर पडा, लोकांना विचारा, त्यांना असं वाटतं का हे आपलं सरकार आहे? चल निघ आता, हा? जरा आम्ही बाहेर पडू ना. हा. निघ, चल. ते बोललो ते बरोबर आहे, बाहेर पडायचं, लोकांना विचारायचं कोण काय कसं बोलतं ते, जो आपल्याला पोर आहे त्याची जागा कळलं. चला शाहीर, हे बघा शेतकरी जोडप होते त्यांच्यापासून सुरुवात करूया. चला शाहीर, शेतकऱ्यांना घेऊन या बाहेर. अहो काठीनं घोंगडं घेऊ द्या की र शेतकऱ्याला वीज जगू द्या की. काठीनं घोंगडं घेऊ द्या की र शेतकऱ्याला वीज जगू द्या की. काठीनं घोंगडं घेऊ द्या की र शेतकऱ्याला वीज जगू द्या की. काठीनं घोंगडं घेऊ द्या की र शेतकऱ्याला वीज जगू द्या की. आभाळ कोरडं पडलंय वर, पाण्यासाठी फिरतो मरमर, करतो शेती धरतो नांगर, कर्ज घेऊन डोईवर, वाट पावसाची पाहिल्यावर, ढगफुटीची कोसळ धार, पीक वाहून जात पार, बँक जप्त करते घरदार, बायका पोरती उघड्यावर, बायका पोरती उघड्यावर, सरकार सोडतय वाऱ्यावर, सरकार सोडतय वाऱ्यावर. अहो फास गळ्याला लावू द्या. काय करता? सोडा ना. अरे काही याडाय का रे? जीव काय देतो तू? जीव देशील आम्ही मरू, आम्ही इलेक्शन हारू. ए बाबांनो काय करताय? खरं ते बोललो ना. बोलतोय. एवढं खरं बोलायचं नसतं, मग खोटं बोलायचं असतं, ते पण रेटून बोलायचं असतं. रेटा याला त्याच्या. हो, मला कुठं रेटताय? आठवा आमच्या दिल्लीचे मालक काय सांगतात? काय? मित्रों, झूठ बोलो फिर झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. तुमच्यावर आम्हाला ती सवय लागली. सोन्या, जीव कशाला देतो येड्या? अरे तुझंच सरकार आहे, आम्ही नावाचे राजे, खरा राजा तू आहेस राजा. तू मतदार राजा आहे. अरे तू बळीराजा आहेस. बाबा बसा, राजा राजा म्हणून फार बाजा वाजवला तुम्ही आमचा. शेतकऱ्यांसाठी काय बी करत नाही तुम्ही. करणार त्यासाठी आले ना, सरकार आपल्या दारी आले. अगं बाई, हा. सरकार दारी आलंय, पण नक्की सरकार कुणाचं आहे? कोणाचं म्हणजे आमचं सरकार नाही आहे. ना, माझे हो. यांचं नाही, माझं सरकार आहे. आमचं सरकार आहे, मी मुख्य आहे. मी उपमुख्य आहे. आणि हे आम्ही आयुष्यभर उपमुख्यच. कळलं? पण इथे मी मुख्य आहे. आमचं सरकार आहे. बरं झालं तुम्ही आलात. का? चपल्यानेच मारते आता. नाही आमचं नाही, यांचं सरकार आहे. नाही नाही, मी तर नवीन आहे, यांचंच आहे माझं. दोघांचंच आहे. आमचं बाबा बसा, आम्हाला माहिती आहे कोणाचं सरकार आहे ते. का मग बोला काय पाहिजे तुम्हाला? लग्न करून द्या. मग यांचं काही लोणचं घालणार? अरे पण ही असताना कशाला दुसरं लग्न करायचं रे तुला? अरे बाबांनो, ते त्यांच्या लग्नाबद्दल नाही बोलत आहे, मग? त्यांच्या मुलाच्या लग्नाबद्दल बोलताय रे. का? अरे हल्ली शेतकऱ्याच्या मुलाला कोणी मुलगी देत नाही, जीवाचं रान करून बिचारे शेती करतात. लोकांना असं वाटतं शेतीत काही पिकत नाही, फायदा नाही, त्यांचं करिअर नाही. तुम्हाला शेती करता येत नाही, जुन्या पद्धतीने शेती करता, नांगर धरता, बैलगाडीतून फिरता. आम्ही पण शेतकरी आहे, आम्ही बैलगाडीतून फिरत नाही. हे आम्ही डायरेक्ट हेलिकॉप्टरने फिरतो. गावाकडे शेतामध्ये हेलिपॅड बांधलेले, तिथं उतरतो आणि साध्या सुद्धा गाडीत नाही, इलेक्ट्रिक गाडीत बसतो आणि शेती बघतो. काय कापूस पिकलाय, काय ऊस पिकलाय, काय कांदा पिकलाय. कळलं? कॉर्पोरेट शेती करा. कॉर्पोरेट शेती करा यांच्यासारखी, पांढरे शुभ्र कपडे घालून आणि बांधावर फोटो काढा असे, आणि वर टॅगलाईन टाकायची, हे शेतकऱ्याचं सरकार आहे. कधीतरी खाली कमेंट बी वाचत जा. नको नको ते शिव्या घालतात त्या ठिकाणी लोक. उगाच नाही शिव्या घालत, आपलं कर्तृत्व तसं आहे. हे तर काय नाही, मला तर कसल्या शिव्या घालतात. तुमच्यापेक्षा जास्त शिव्या नाही, मला नाही, मला जास्त घालतात. घालतात. मला तर आता सवयच झाली. गप बसा. तुम्ही शेतकऱ्यांना काय देतात ते सांगा आधी. काय देता म्हणजे? बैलगाडा शर्यत नाही सुरू केली? ते तुम्ही नाही, डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी सुरू केली. तुम्ही तुमचं सांगा. नाही नाही, यांना सवयच आहे दुसऱ्यांचं क्रेडिट घ्यायचं. नाहीतर काय, आमचं पण क्रेडिट हेच घेतात. आणि तुम्ही बाहेर बोंबलता ते दोन पक्ष फोडून आलो, 2 पक्ष फोडून पुन्हा आलो. आमचं क्रेडिट आहे, आम्ही 2 पक्ष फोडून आलो म्हणून तुम्ही परत आलाय. हे पा आम्ही होतो म्हणून तुम्ही दोघं सत्तेत आला. चला, चला. अरे असं काय करताय? हे असं बरं वाटतं बघायला. असं चित्र बघितलं की असं दिल्ली सरकारमध्ये असल्यासारखं वाटतं. म्हणजे मी नितीश बाबू, मी चंद्रा बाबू आणि गुडघ्यावर यांचे मालक. हे काय घबरा? तुम्ही तुमच्यासाठी केलं, आम्हा शेतकऱ्यांसाठी काय केलं ते सांगा. काय करणार रे? मी दर वर्षाला 6,000 रुपये बँकेत येतात ना तुझ्या? येतात ना, 6,000 येतात, पण पीक विम्याचे 18,000 परत घेतात. त्याचं काय? आणि उरलेले 12,000 रुपये कुठे जातात? कुठे म्हणजे? त्यांना विचार. 4 एके 4, 4 दुनिया 4 त्रिक 12. आम्ही वाटा समांतर करतो. मापात पाप नाही करत आम्ही. हो, शेतकऱ्याला 6,000 रुपये देण्यापेक्षा कापसाला हमी भाव द्या, सोयाबीनला हमी भाव द्या, कांद्याला हमी भाव द्या. हे 6,000 देण्यापेक्षा ती जीएसटी कमी करा. दुधावर जीएसटी, दह्यावर जीएसटी, आमच्या लेकरा बाळाच्या वह्या पुस्तकावर जीएसटी, खतावर जीएसटी, शेती अवजारावर पण जीएसटी. हो, एवढी जीएसटी घेता, त्याबद्दल एक एसटी धड देता का हो? नका सांगू ते यष्ट्यांचं. भंगार झालेत त्या यष्ट्या. यांना लाजा बी नाही वाटत त्याच्यावर फोटो टाकला. काय बोलताय? मागच्या वेळेस असंच बोललो होतो. अरे मागच्या वेळी आमच्या विरोध होता, आता बरोबर आहे आमच्या.
नाही लक्षात राहत ठेवा लक्षात. पण आमच्या लक्षात आलंय ना आता. हा आमच्या आलंय. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा कांदा निर्यात बंदी करून सडवता आणि त्या गुजरातच्या कांद्याला निर्यात करायची परवानगी. सोनं लागलं का हो गुजरातच्या कांद्याला? या गुजरातच्या सोन्याला विचारा. सांगव हे लय गुजरात कर. सांगा ना काय सोनं लागलंय का? लाव दे ना, काय लावलंय गुजरात रे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला कर्जमाफी दिली आहे ना? दिली ना साहेब. आम्हाला कर्जमाफी दिली तुम्ही. हा. 3 लाखाच्या कर्जमाफी पायी 3 रुपयाचा चेक हातात ठेवते ते. आणि त्यासाठी शेतकऱ्याला ऑनलाईन फॉर्म भरायला लावून दमवता तुम्ही. ते लय उघड करायला लागलं मग आपल्याला. आता काय? ठीक आहे, दमलात ना, जरा आराम करा. आम्हाला परत निवडून द्या, आम्ही नवीन योजना आणतो. आम्हाला तुमच्या योजना नको. बरं झालं, चांगलं झालं प्रॉब्लेम. आणि तुमचं सरकार पण नको. हे तर अजून काय बोलतो कोणा सरकार पाहिजे? या आमच्या शेताच्या बांधावर येणाऱ्या जाणत्या नेत्याचं सरकार पाहिजे. कर्जमाफी नाही, कर्ज मुक्ती देणारं सरकार पाहिजे. महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे. आणि आम्ही शेतकरी त्या आणणारच. चला हो. सोन्या, अरे आपलं सरकार आहे. अरे शेतकऱ्याचं सरकार आहे. ए सर्वसामान्य. ऐका की तर झोपेत बी असंच बडबडता का हो तुम्ही? अरे झोपेत बडबडला झोप लागायला पाहिजे. झोप उडाले, शेतकरी गेले म्हणजे महाराष्ट्र गेला जवळजवळ हातून. मग आता काय करायचं? कोण नाही आता? अरे शेतकरी शहाणे झाले सगळे. हो, घाबरू नका. यावेळी आपण तरुणांना येड्यात काढायचंय. काय येड्या डोक्याचं हे? काय आयडियाच्या डोक्याचे. बरोबर, तरुणांना येडा बनवायचंय. महाराष्ट्र आपला. शाहीर तरुणांना घेऊन ये बा. हे अहो पेपर फुटीच्या घोटाळ्याची बघा, पेपर फुटीच्या घोटाळ्याची बघा, आली जणू ही लाट, बघा आली जणू ही लाट. ही पिढी शिक्षित तरुणांची यांच्या करिअरची लावली आवाज, ही पिढी शिक्षित तरुणांची यांच्या करिअरची लावली आवाज. अहो आरक्षणाचा नको बहाणा, आरक्षणाचा नको बहाणा, हाताला काम दे अशील शहाणा, हाताला काम दे अशील शहाणा, हाताला काम दे अशील शहाणा. मनात यांच्या पेटली ठिणगी, अहो मनात यांच्या पेटली ठिणगी, सरकारची पाडेल खाट, युती सरकारची पाडेल खाट. ही पिढी शिक्षित तरुणांची यांच्या करिअरची लावली आवाज, ही पिढी शिक्षित तरुणांची यांच्या करिअरची लावली आवाज. हमारी मांगे पूरी करो, पूरी करो. हमारी मांगे पूरी करो, पूरी करो. तिकडनं कढई आणि झारा मागवा. कशाला? पुरी करा म्हणताय. हो ते त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याबद्दल बोलताय. अरे देवा, मागण्या घेऊन आले. ठीक आहे, आपल्याला काय हो हो म्हणायचं, निघून जायचं. हळू बोला, माईक चालू आहे. मिळणार, सगळं मिळणार. अरे त्रिशूळ मागवा, भाले मागवा, झेंडे मागवा, तलवारी द्यांच्या हातात. ते घ्यायचं, मिरवणूक काढायची, प्रार्थना स्थळाबाहेर जाऊन दंगाना करायचा. हे तुमचं काम आहे. गपसा. त्यापेक्षा हाताला काम द्या, नोकऱ्या द्या. तुमचं राज्य आल्यापासून ज्या भरत्या झाल्या नाहीत त्या भरत्या करून घ्या. सचिवालयात भरती करा. हो, तुमच्या मालकानं शौचालय बांधले, त्याला घ्या भरती करून. दादा, सचिवालय वेगळे, शौचालय वेगळे. असं का? नाही लक्षात घ्यावा लक्षात. तेच आम्हाला शौचालय वाटता आणि तुमच्या लोकांना सचिवालयात भरती करता. आम्ही मरमर करून युपीएससीच्या परीक्षेची तयारी करतो आणि तुम्ही तुमच्याच माणसांना युपीएससीची परीक्षा न देता डायरेक्ट आयएस बनवता. ए बाबा, ते नाही करू शकत म्हणून तर बेकार भत्ता देतोय ना. आम्हाला कळले ह्यांना काय पाहिजे. हे वाजव, टांग टांग टांग. आता इथं काय लावणी नाचवता का? मग काय, यांनी सकाळी दिवाळी पहाटेला लावणी नाचवली होती. विचारा गौतमीला. गौतमी पाटील आले का? या गौतमीला. आपली गावठी गौतमी काय तुम्हाला कळत नाही. तरुणांना नाच गाण्यामध्ये गुंगवलं ना की त्यांना नोकरी धंदा भरती काय सुचत नाही. कळलं गप्पा? हो, आम्हाला काम धंदे द्या. अरे देतो रे बाबा, इतकी वर्ष मागते आम्ही काय दिलंय का? मग पब्लिक बोर होतं ना. हे बघा, जे करायचं तर इव्हेंट करायचा. आम्ही प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करतो. तुम्हाला जे बोलायचं गाण्यात बोला, आम्हाला जेव्हा आम्ही गाण्यात बोलणार, लोकांचा टाइमपास झाला पाहिजे. कळलं? त्या शाहीर या लवकर बाहेर. हे शाहीर आमच्या वतीने गातील, हे शाहीर तुमच्या वतीने गातील. अरे येड्या, आम्ही चिग गायला तर लोक जातील. महायुती काय काम करते, जे करत नाही ते पण सांगायचंय. कळलं? सुरू करा. ऐका. धर्मराष्ट्र हे कर्म मानुनी महायुती काम करते हो. धर्मराष्ट्र हे कर्म जाणून महायुती काम करते हो. देव देश धर्माचे जाना. ऐकलं का? देव देश धर्माचे जाना येते नेहमी भरते हो. र र र र माझा राजा, माझा सर्जा. कळलं?
आमचं कसं काम करतं ते देव देश आणि धर्म पहिला, नोकरी बिकरी सब झुटे. झालं हा. आता आमचं काम कसं आहे ते ऐका. अहो मुखात राम हाताला काम, अंधश्रद्धेला खोडी हो, अंधश्रद्धेला खोडी हो, अंधश्रद्धेला खोडी हो. फुले शाहू मार्गावर चाले, ऐका मंडळी, फुले शाहू मार्गावर चाले महाविकास आघाडी हो. माझ्या राजा माझ्या सर्जा, उत्तर आहे का? नाही काय काळजी नको, यांच्या मालकाचा जप सुरू करा, दिल्लीच्या मालकांचा. हा धान्य हे? तर आमचे मालक देतात ना दिल्लीच्या. हा, ते दिल्ली होते ते काय नाही, पण तुम्हाला 1,500 रुपये मिळणार. त्यापेक्षा आम्ही तुम्हाला 2,000 रुपये देतो. त्या बदल्यात आम्हा बहिणींना मान सन्मान द्या, न्याय द्या. उदगीरमध्ये 9 वर्षाच्या चिमुरडीवर ज्याने अत्याचार केला, तिचा खून केला, त्याला अटक करायला उशीर का झाला ते सांगा. लातूरच्या शाळेत विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिचा खून करण्याच्या रेक्टरला काय शिक्षा दिली ते सांगा. त्याच लातूर मधल्या शाळेतील 5वीच्या विद्यार्थ्याला फासावर लटकवणाऱ्या शिक्षकावर काय कारवाई केली ते सांगा. माजलगाव मध्ये 7वीत शिकणाऱ्या लेकरावर अत्याचार करणाऱ्याला अटक केव्हा करणार होते ते सांगा. वसईमध्ये भर दिवसा 28 वार करून त्या बहिणीला ठार मारलं, तिला कधी न्याय देणार ते सांगा. उरण आणि पनवेलच्या बहिणींना कधी न्याय देणार ते सांगा. वरळीमध्ये महागड्या गाडीने फरफडत नेलेल्या त्या नाखवाताईच्या गुन्हेगाराला काय शिक्षा दिली ते सांगा. बदलापूर मधल्या फरार आरोपीला कधी पकडणार ते सांगा. या अशी बोलते की हिच्यावर तर रेप झालाय. काय बोलता. अहो ह्याच तोंडाने आता लाडकी बहीण बोलत होतात ना, आणि त्याच तोंडाने इतकं घाणेरडं बोलता. याची तुम्हाला शरम नाही वाटत? बोलणाऱ्याला पाठीशी घालता. अहो ऐकणाऱ्याला पण लाज वाटेल. याने तुमचं रक्त खावळत नाही, तुम्ही शांत कसं आहे? हे पहा, बाईवर अत्याचार होतोय म्हणून आम्ही शांत आहे. ज्या दिवशी गाईवर अत्याचार होईल आम्ही पेटून उठू. बसा ना गप खाली. आया बहिणींनो, आपल्या अब्रूचं राजकारण करणारे ह्या गद्दार राजकारण्यांना कायमच्या राजकारणातून हद्दपार करूया. आणि आया बहिणींचं सरकार आणूया, तरुणांचं सरकार आणूया, शेतकऱ्यांचं सरकार आणूया, हरी हरी वारकऱ्यांचं सरकार आणूया, शिवस्वराज्य आणूया. काय मला कळलं का? चित्र बघून महाराष्ट्र आपल्या आत्ता गेलाय. कळलं? आता काय करणार आहे? थांबा, हार मानायची नाही, मी काहीतरी करतो. मित्र, अच्छे दिन. तर बहिणींनो आणि भावांनो, या अशा खोट्या आश्वासनांना परत बळी पडायचं नाही. मायबाप हो, आपल्या आया बहिणीची गद्दारी करणाऱ्या ह्या गद्दार भावांना असंच कायमचं घरी पाठवायचं. त्यासाठी हाताला साथ देऊया, प्रगतीची मशाल पेटूया, विजयाची तुतारी फुंकूया. वाजू दे तुतारी, तुतारी 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 वाजू दे जोरात तुतारी, वाजू दे ठणकन तुतारी, तुतारी 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 तुतारी. धर्मांधाचा काळ सर्व धर्माशी जुळवून नाळ, अहो धर्मांधाचा काळ सर्व धर्माशी जुळवून नाळ. विकासाशी विणलं जाळ माया बहिणींचा दिला या बळ, विकासाचं विणलं जाळ माया बहिणींना दिलं या बळ. शेतकरी कामकरी वारकरी पवार साहेबांची ताकद खरी, त्यांची निशाणी तुतारी, करू विजय तुतारी. तुतारी 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 तुतारी. याच्या आधीही राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक मजेशीर व्हिडिओ ट्विट करण्यात आला होता. या व्हिडिओत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मंत्री गिरीश महाजन आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दाटीवाटीने एका गाडीत बसताना दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओवरून सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका होत आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील हा व्हिडिओ ट्विट केला आहे. जर केली नसती सुरत गुवाहाटी तर कशाला झाली असती दाटीवाटी, असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी लगावला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटरवर अकाउंटवरही
करूनही हा व्हिडिओ ट्विट करण्यात आला होता। या व्हिडिओला दोघात तिसरा आता सगळं विसरा असं कॅप्शन देण्यात आलं होतं। या व्हिडिओला नेटिझन्स कडून तसेच वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्याकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यात आल्या होत्या। विरोधकांकडून टीका केल्या जाणाऱ्या या व्हिडिओत नेमकं काय आहे असा तुम्हाला प्रश्न पडू शकतो। आम्ही त्याबाबत तुम्हाला आता सविस्तर माहिती देणार आहोत। संबंधित व्हिडिओ नेमका कुठला आहे म्हणजे तो नेमका कोणत्या ठिकाणचा आहे ते समोर आलेलं नाही, पण व्हिडिओतील घडामोडीत पाहता हा व्हिडिओ कदाचित सरकारच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमानंतरचा असू शकतो। राज्य सरकारकडून राज्यभरात ठिकठिकाणी शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित केला जातोय। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तीनही नेते हजर राहिलेले होते। तसेच इतर खात्याचे मंत्री आणि काही महत्त्वाचे नेते देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले होते। त्यामुळे कदाचित संबंधित व्हिडिओ हा शासन आपल्या दारी कार्यक्रमाचाच असावा असा अंदाज बांधला जात आहे। आणि आता या व्हिडिओत विरोधकांना मजेशीर वाटेल असं काय आहे असं तुम्हालाही वाटेल। विरोधकांना मजेशीर वाटण्यामागील कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। या व्हिडिओत एका SUV गाडीत कदाचित ड्रायव्हर तो व्हिडिओ बनवत असल्याचं निदर्शनास येत आहे। ड्रायव्हरच्या बाजूला सीटर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसत आहेत। ते सर्व नागरिकांना हात देऊन आपल्या जागेवर बसत आहेत, तर पाठीमागे एका खिडकीच्या बाजूला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसलेले होते। त्यांच्या बाजूच्या सीटवर मध्यभागी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बसलेले होते। त्यानंतर त्यांच्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार हे बसलेले होते। आता इथपर्यंत ठीक होतं, पण याच गाडीत मंत्री गिरीश महाजन हे देखील मागच्या सीटमध्ये अजित पवारांच्या बाजूला बसण्याचा प्रयत्न करतात। खरं तर पाठीमागे 3 जणांना बसायची जागा असते, पण गिरीश महाजन तिथे बसल्याने चारही नेते अतिशय दाटीवाटीने बसताना दिसले आहेत। याच दाटीवाटीवर विरोधकांकडून खिल्ली उडवली जात होती। विरोधकांकडून संबंधित व्हिडिओ देखील आता तो तुफान व्हायरल होत आहे। आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।